36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे दिनांक 24 मे 2026ला शेत शिवारात रानडुकरानं वडनेर शेत शिवारामध्ये कुंभारे यांच्या शेतामध्ये मीराबाई किरण मेश्राम वय वर्ष 55 यांच्या बंड्यामध्ये राहत होत्या. मात्र शौचालयासाठी गेले असताना त्यांच्यावर शनिवारी 4च्या सुमारास रानडुकरानं हल्ला करून महिलेला जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून महिलेला ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे दाखल करण्यात आलेलं आहे. जवळपास 40 टाके हे पायाला पडल्यामुळे महिलेवर उपचार सुरू आहेत. मीराबाई मेश्राम गाव बोर्डा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. आज रविवार दिनांक सकाळी 9 वाजता सुमारे 9च्या सुमारास आजनसरा शिवारामध्ये काम करत असताना कैलास देवराज मोहिजे वय वर्ष 46 राहणार आजनसरा यांच्यावर डुकरानं सकाळी 9 वाजता हल्ला केलाय. त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात वडनेर येथे उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती वनविभाग कार्यालय वर्धा यांना माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे स्नेहल सुखदेव मॅडम यांनी रुग्णालय येथे दाखल झाले आणि पाहणी करून जखमींना आर्थिक मदत करू अशी माहिती दिली आहे. वारंवार शेतकऱ्यांवर जंगली जनावरांपासून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत असून काळजी घेण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांनी करावी अशी माहिती यावेळी देण्यात आली. नमस्कार. आपण सध्या वडनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो. मात्र या ठिकाणी एक महिला जी आहे ते शेतामध्ये काम करीत असताना अचानक मात्र ते शौचालयाला जात असताना एका जंगली प्राण्याने हल्ला केला. मात्र या ठिकाणी मीराबाई मेश्राम वय 55 राहणार बोर्डा तालुका वर्धा जिल्हा चंद्रपूर मात्र या वडनेर येथे त्यांच्या शेतामध्ये काम करीत कुंभारे यांच्या शेतात काम करीत असताना जंगली प्राण्याने हल्ला केला. मात्र या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र जवळपास 40 ठिकाणी त्यांना जवळपास घायल आहे, टाके पडले आहे. मात्र या ठिकाणी त्यांचे काही मुलगा आहे, या ठिकाणी काही मुलगासुद्धा आहे. मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी पेशंट जे आहे ते झोपून आहे. सध्या या ठिकाणी आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला ही माहिती कळवली आहे. मात्र त्या ठिकाणी ती चौकशी सुरू आहे. अचानक याच ठिकाणी एक आजनसरा येथील एक नागरिक आहे. मात्र त्यांच्यावर सुद्धा याच ठिकाणी जंगली प्राण्याने हल्ला केला होता. या ठिकाणी जे पेशंट आहे आपण या ठिकाणी बघू शकता पेशंट त्यांच्यावर सुद्धा हीच परिस्थिती सध्या झाला आहे. आजनसरा शेतामध्ये काम करीत असताना त्यांच्यावर सुद्धा एक हल्ला केला. मात्र ती सुद्धा जखमी आहे. मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पेशंट जे आहे सध्या चालत आहे. बघा या ठिकाणी त्यांच्यासुद्धा पायाला सुद्धा जखमसुद्धा आहे. मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतात काम करीत असताना त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आहे. मात्र या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले आहे सदर चौकशी करीत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे, वर्धा.